अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे। या प्रकरणी विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे। या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। दिनांक 20/7/2025 रोजी अंबड पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपास सुरू करण्यात आला। गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार केले। या पथकामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकुळे, गुलाब सोनार, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, जितेंद्र वजिरे यांचा समावेश होता। तपास पथकाने तात्काळ घटनास्थळाचे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। या फुटेजच्या आधारे संशयित विधी संघर्षित बालक याची ओळख पटली। गोपनीय सूत्राच्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदरची घरफोडी ही त्याने व त्याचा मित्र अशांनी मिळून केली असल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याला पुढील तपासाकामी अंबड पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 2च्या टीमने ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।